नमस्कार मित्रांनो, मी आहे बलेनोवाला आणि आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आज केलेला आहे कॅमेरा सेटअप इन अ कार विथ द एक जुगाड. तर आपल्याला तो आज ट्राय करायचा आहे, तर आपण घेऊया छोटीशी टेस्ट ड्राईव्ह. तर चलो. ॲक्च्युली मी कॅमेरा सेटअपसाठी एक टूल पण फ्लिपकार्टवरून ऑर्डर केला होता, जो की आपण मिररवर सेट करू शकणार होतो. पण तो कम्प्लिटली फेल केला आहे आणि हा आहे तो टूल. तो हा कम्प्लिटली आता भंगारमध्ये जाणार आहे आणि तो काही पण यूजमध्ये येणार नाही आहे. मेन गोष्ट ते सगळं करत असताना तो आईला दिसू द्यावा लागणार नाही. जर तो दिसला तर आई परत मला शिव्या घालणार आहे, कारण बरेच सारे पैसे माझे असले वाया गेले आहेत. तर आता गाडीमध्ये बसलेलो असताना मला एक आयडिया सुचली. आपलं नेकरेस्ट आणि आपलं जो सीट आहे त्याच्यामधला जो गॅप असतो मुवेबल, त्याच्यामध्ये मी एक मोबाईल आपला सेट केलेला आहे आणि त्याचा फ्रंट कॅमेरा मी ऑन केला आहे. तर फ्रंट कॅमेरा ऑन करून बघणार तर आपल्याला एक मजेशीर व्हिडिओ दिसतो आणि आपल्याला पूर्ण कॅबिन दिसते. तर कॅबिन पूर्ण दिसल्यामुळे आपल्याला व्हिडिओ बोर पण नाही होत आणि आपल्याला थोडं एंटरटेनिंग वाटतं असं मला वाटतं. जो काही तुमचा फीडबॅक असेल तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हेच आहे. तर आपण छोटीशी टेस्ट ड्राईव्ह घेतो आहे. तर टेस्ट ड्राईव्ह घेत असताना एक चिवळसा रस्ता आहे, जिथून खूप सारे टू व्हीलर येत जात असतात आणि रस्त्यावर टू व्हीलर असले की थोडं टेन्शन येतं, कारण की गावाकडचे लोक टू व्हीलर व्यवस्थित चालवत नाही. तर तुम्ही बघत असणार तर तुम्हाला पूर्ण माझी कॅबिन पूर्ण दिसते आणि फ्रंट व्ह्यू पण बऱ्यापैकी दिसतो आहे. आय थिंक तो थोडा ॲडजस्ट करावा लागेल असं मला वाटतं आहे, कारण की मला फक्त स्काय व्ह्यू दिसतो आहे, रोड व्ह्यू नाही दिसत आहे. तर त्याच्यासाठी थोडा काहीतरी अजून जुगाड लावावा लागणार. पण हा व्ह्यू मला थोडा ओके वाटतो आहे. जर याला थोडी हाईट आली आणि थोडा रस्ता दिसला तर हा परफेक्ट असा व्ह्यू येणार आहे. तर तुमचे पण काही सजेशन असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तो चलते है आणि इथं आहेत खड्डे आणि खड्डे असले की भयंकरवाला टेन्शन येतं. ॲक्च्युली गाडी स्लो होते आणि रस्त्यांमुळे समजत नाही, खड्ड्यांमुळे समजत नाही की किती खोल खड्डा आहे. या रस्त्यावरून खूप सारे मोठे वाहनं जात आहेत, तर वाट लागली रस्त्याची आणि छोट्या गाड्यांना खूप सारा त्रास होतो या रस्त्याने. तर चलो आपण रस्त्यांची चर्चा नंतर करूया. आत्ता चर्चा करूया फक्त आपल्या कॅमेरा सेटअपबद्दल. तर जो हा काही आपण कॅमेरा सेटअप केला आहे याच्यामुळे आपल्याला पूर्ण सगळं काही दिसतं पण आहे. आणि मेन गोष्ट, हा कॅमेरा सेटअप मला परत मागे वळून बघायची गरज नाही. हा कॅमेरा मला फ्रंट मिररमधून पूर्ण दिसतो आहे. ओके. तर आज एक नवीन ॲडजस्टमेंट मला लक्षात आली मिररची. ही जी मिररची ॲडजस्टमेंट आहे, हा नॉक खाली केल्यानंतर मला पूर्ण व्ह्यू दिसतो आहे, तो की आपण म्हणतो ना शॅडो व्ह्यू, त्या टाईपमध्ये मला व्ह्यू दिसतो आहे मिररचा. आणि थोडं वाकून बघितलं तर नॉर्मल व्ह्यू पण दिसतो आहे. ती एक नवीन ॲडजस्टमेंट मला लक्षात आली आहे. तर याच्याबद्दल अजून एकदा डीपली चेक करावं लागणार की ॲडजस्टमेंट काय आहे आणि त्याचे पर्पज काय आहेत. तर तुम्ही बघत असणार की बॅक मिरर कॅममध्ये बी तुम्हालाच पूर्ण व्ह्यू दिसेल. तर ही एक नवीन चांगली गोष्ट आहे. म्हणजे हा लुक थोडा एंटरटेनिंग वाटतो आहे, असा बोरिंग वाटत नाही आहे. फक्त याला थोडी हाईट असली ना तर अजून परफेक्ट व्ह्यू येणार आहे. तर आपण त्याच्याबद्दल करूया काही ना काही जुगाड. तो चलो आपण रिटर्न जाऊया परत, कारण की ऑलरेडी आपण 1-2 किलोमीटर पुढे आलो आहेत टेस्ट ड्राईव्हसाठी आणि इतकी टेस्ट ड्राईव्ह भरपूर झाली आपल्या आजच्या व्हिडिओसाठी. तुम्हाला वाटत असेल मी खूप जास्त लवकर बोलतो आहे, पण स्लो बोललं की हा व्हिडिओ बोरिंग वाटतो. ॲक्च्युली मी पण नवीन व्लॉगर आहे, तर या सगळ्या गोष्टी मी एक्सप्लोअर करतो आहे आणि ट्राय करतो आहे. तर बघूया, प्रत्येक व्हिडिओ वाईज काही ना काही आपल्याला इम्प्रूव्हमेंट दिसणार आहे. तर आपण स्वतःला इम्प्रोवाईज करू. तो चलो परत एकदा आपली गाडी खड्ड्यातून जाणार आहे आणि उफ, आय थिंक गाडी बंद पडली. चलो स्टार्ट करू, निघूया परत. जा बाबा, आम्हाला काही घाई नाही आहे. जा तू पुढे. टू व्हीलरवाल्यांना बिलकुल दम नसतो. इवन आपण टू व्हीलर चालवतो तेव्हा आपली कंडिशन हीच असते, काही वेगळी नसते. तर इथं हा एक शार्प टर्न, हा टर्न आपल्याला थोडा व्यवस्थित घ्यावा लागतो, कारण की समोरून जर गाडी आली तर गाडी निघायला जागा नसते. तर आपली गाडी आपण थोडी स्लो करू आणि समोरच्याला हॉर्न देऊन अलर्ट करू. तो हा आहे टर्न. ॲक्च्युली टर्न घेताना पण चांगला व्ह्यू येतो या पोझिशनमधून. तो ओव्हरऑल तर मला ठीक वाटतं आहे, फक्त थोडी हाईट असते आणि थोडा रस्ता जर दिसला असता ना तर अजून ही गोष्ट इंटरेस्टिंग वाटली असती. पण काही ना काही करावं लागणार त्यासाठी. पण होईल ते, असं नाही होणार असं नाही आहे. थोडा आपण प्रयत्न केले तर 100% त्याच्यात सोल्युशन निघणार.
ॲक्च्युली हा मिररचा जो जुगाड होता तो पण व्यवस्थित होता, पण तो खूप जास्त शेक व्हायचा व्हिडिओ आणि तो मध्ये ते थोडं डिस्ट्रॅक्टिंग होतं ते. आणि गाडी चालवताना आपण असल्या छोट्या मोठ्या रिस्क नाही घेऊ शकत. तर चलो आपला जुगाड झाला आहे, टेस्ट करून झाला आहे. तर करूया आपण याच्यावर अजून इम्प्रूव्हमेंट करूया. चलो थँक्यू गाईज, थँक्यू.